हो, तर ठीक आहे. पहा, आपण लॉ कोणता पाहतोय? हे पहा, या लेक्चर मध्ये आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हा पाहतोय. ठीक आहे ना. आता लक्षात ठेवा, या लॉच्या नुसार अँग्युलर मोमेंटम जी आहे ती कमीही नाही होणार आणि जास्तही नाही होणार. याचा अर्थ काय? ती कॉन्झर्व होणार आहे. कॉन्झर्वेशनचा मिनिंग असतो कधीही न संपणारा किंवा कधीही कमी जास्त न होत. ठीक आहे ना. म्हणजे ऑलरेडी ज्या अगोदर आहे तेच काय राहणार आहे, नंतर राहणार आहे. त्याला आपण म्हणणार कॉन्झर्व. कॉन्झर्व याचा अर्थ काय? कॉन्स्टंट राहणे. ठीक आहे ना. तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आपल्याला सांगतोय काय, की जे आपलं प्रिन्सिपल आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं, दॅट इज अबाउट द कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे. तर प्रिन्सिपल काय बघा, सिम्पली समजून घ्या. 1 सेकंड झूम करून दाखवतो तुम्हाला. प्रिन्सिपल काय आहे? अँग्युलर मोमेंटम इज रिमेन कॉन्झर्व. व्यवस्थित प्रिन्सिपल पहा. प्रिन्सिपल काय म्हणतंय? अँग्युलर मोमेंटम इज रिमेन कॉन्झर्व इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क. ठीक आहे. समजून घ्या की एखाद्या बॉडीची जी अँग्युलर मोमेंटम आहे, ज्याला आपण कॅपिटल यल बोलतो. ठीक आहे ना. अँग्युलर मोमेंटमला आपण काय बोलतो? कॅपिटल यल. ही काय राहणार आहे? रिमेन कॉन्झर्व, म्हणजे रिमेन कॉन्स्टंट राहणार आहे. कधी? इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क. जर आपण एखाद्या बॉडीवरती कुठल्याही प्रकारचा टॉर्क अप्लाय केला नाही. टॉर्क म्हणजे एक प्रकारचा फोर्स असतो, लक्ष ठेवा. जसं आपण जे अँग्युलर मोमेंटम ही रोलिंग मोशन मध्ये अँग्युलर मोमेंटम आहे, आणि आपली जी लिनियर मोमेंटम असते ती कशी असते? ट्रान्सलेशनल मोशन मध्ये. ठीक आहे. तर कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आपल्याला काय सांगतोय? द अँग्युलर मोमेंटम इज रिमेन कॉन्झर्व इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क. ठीक आहे. तुमचं असं म्हणणं आहे जर अँग्युलर मोमेंटम ही कॉन्स्टंट राहील, पण कधी? ज्यावेळेस आपण त्या बॉडीवरती कुठल्याही प्रकारचा एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क अप्लाय करणार नाही. याचाच मिनिंग लक्षात. या प्रिन्सिपलचा इक्वेशनल मिनिंग काय आहे? डीएल अपॉन डी टी इज इक्वल टू 0 असेल इफ टी नाही हा, टॉर्क आहे, हे टॉर्क चिन्ह काही नाही. ठीक आहे ना. टॉर्क इज इक्वल टू काय असेल? 0 असेल. ठीक आहे. त्यांचा मिनिंग सेम आहे की अँग्युलर मोमेंटम जी आहे ती काय राहणार इथं? कॉन्स्टंट. ज्यावेळेस इथं टॉर्क काय असणार आहे? 0. हे टॉर्कचं साईन आहे. टॉर्क इज इक्वल टू 0. आपण असं नंतर बोलू शकतो, लक्ष ठेवा. ठीक आहे. सेकंड पॉईंट असतात. सेकंड पॉईंट, इट इज अबाउट द एक्सप्लेनेशन ऑफ दिस अँग्युलर मोमेंटम, लॉ ऑफ अँग्युलर मोमेंटम. हे जे सेकंड पॉईंट आहे, ऍक्च्युअली याचं एक्सप्लेनेशन म्हणजे आपल्याला ऍक्च्युअली प्रूफ काय करायचं आहे? डीएल अपॉन डी टी इज इक्वल टू 0 इफ टॉर्क इज इक्वल टू 0. हे आपलं काय करायचंय? प्रूफ करायचंय. 1 सेकंड. तर ठीक आहे. पहा, तर आपण सेकंड पॉईंट असं पाहू राहिलोय. ठीक आहे. सेकंड पॉईंट म्हणजे काय करणार, लक्ष ठेवा. आपण सेकंड पॉईंट मध्ये आपल्याला असं दाखवायचंय की जे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं काय आहे, जो इक्वेशनल आहे डीएल अपॉन डी टी इज इक्वल टू 0. कधी? त्यावेळेस टॉर्क आपण 0 घेणार आहे, अशा वेळेस डीएल अपॉन डी टी काय यायला पाहिजे? 0. हेच आपल्याला प्रूव्ह करायचंय. प्रूव्ह करायला सिंपल आहे. ठीक आहे. सिंपल कसं आहे पहा, आपण तोच सेकंड पॉईंट लिहिलाय. हे पहा काय आहे? वी नो दॅट कॅपिटल एल बार किंवा कॅपिटल एल वेक्टर इज इक्वल टू पी इंटू आर. लक्षात ठेवा, जो आपला अँग्युलर मोमेंटम आहे ते कसं काढतात बा? हे जे कॅपिटल एल म्हणजे काय? आपला अँग्युलर मोमेंटम. आणि हे जे पी दिसते तुम्हाला, हे पी काय असतं? लिनियर मोमेंटम. जर लिनियर मोमेंटमला जर तुम्ही रेडियसने काय केलं? मल्टिप्लाय केलं, तर अशा वेळेस लिनियर मोमेंटमला जर तुम्ही रेडियसने मल्टिप्लाय केलं, तुम्हाला काय भेटत असतं? एल वेक्टर. म्हणजे काय भेटेल तुम्हाला? अँग्युलर मोमेंटम. लक्षात ठेवा, आपण एल इज इक्वल टू पी इंटू आर असंही लिहू शकलो असतो, परंतु आपण इथे वेक्टर फॉर्म घेतलाय. एल बार इज इक्वल टू पी बार इंटू आर बार. हा वेक्टर फॉर्म आहे. वेक्टर फॉर्म कधी दाखवतात? ज्यावेळेस डायरेक्शन दाखवायची असेल त्यावेळेस वेक्टर फॉर्म दाखवतो. सिम्पली ज्यावेळेस आपल्याला एक्सप्लेन करायचं डीएल बार अपॉन डी टी इज इक्वल टू 0 इफ टॉर्क इज इक्वल टू 0, त्यावेळेस काय सिम्पली असं बोलायचं की वी नो दॅट, आपल्याला माहित आहे. काय माहित आहे? एल बार इज इक्वल टू पी बार इंटू आर बार. ठीक आहे. याला इक्वेशन फर्स्ट म्हणायचं. काय म्हणायचं? इक्वेशन फर्स्ट. आणि हे जे इक्वेशन फर्स्ट आहे एल बार इज इक्वल टू पी बार इंटू आर बार. ठीक आहे ना. हे जे इक्वेशन फर्स्ट आलंय, याला काय, याचा काय घ्यायचा? डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. या इक्वेशनचा काय घ्यायचा? डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. ठीक आहे ना. म्हणजे कसा येईल डेरिव्हेटिव्ह पहा? डीएल बार, हे पहा इथं व्यवस्थित पहा, देअरफॉर डीएल बार अपॉन डी टी इज इक्वल टू काय येईल? डेरिव्हेटिव्ह ऑफ पी बार इंटू आर बार. पी बार इंटू आर बार विथ रिस्पेक्ट टू काय घेतलं आपण? टाइम. म्हणजे डीएल बार अपॉन डी टी इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ पी इंटू आर अपॉन डी टी. ठीक आहे. हा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण. आता डेरिव्हेटिव्ह घेतला पहा इथं पहा, हे पी इंटू आर बार. ठीक आहे. तुमचं मॅथ मध्ये हा इक्वेशन झाला असेल बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही कसं असतं की जो डेरिव्हेटिव्ह जो यू आहे, यू इंटू व्ही, कसा घेतात डेरिव्हेटिव्ह?
पहिला फिक्स दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा फिक्स पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, आय थिंक तुम्हाला हे मॅथ मध्ये झालं असेल की यू इंटू व्हीचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करायचा. इथं पी ला यू मानायचं, आर ला व्ही मानायचं, आणि यू इंटू व्हीचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो, पहिला फिक्स ठेवायचा, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, प्लस दुसरा फिक्स ठेवायचा आणि पहिलाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आय होप तुम्हाला हे पण लक्षात आलं असेल. हे जे इक्वेशन आलंय पी बार इंटू डी आर अपॉन डी टी प्लस आर इंटू डीपी अपॉन डी टी हे कसं आलंय. ठीक आहे, आता पहा हे जे आल्यानंतर पहा डीएल बार अपॉन डी टी आपलं काय आलंय, पी बार इंटू डी आर अपॉन डी टी प्लस आर बार इंटू डीपी अपॉन डी टी आलंय. ठीक आहे, बट आपल्याला माहिती आहे इथं बघा पी जे असतं, पी काय असतं, लिनियर मोमेंटम, आणि लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो, मास इंटू व्हेलॉसिटी. सिम्पली लक्षात ठेवा काय असतो, मास इंटू व्हेलॉसिटी असतो. आणि हे पहा डी आर अपॉन डी टी याचा मिनिंग समजून घ्या. डी आर अपॉन डी टी याचा अर्थ बघा, डी आर काय एक प्रकारचं रेडियस आहे. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं इमेजिन करा आपल्याकडे एक सर्कल आहे. ठीक आहे ना, आता दाखवते ते येत नाही मला, पण ठीक आहे असं इमेजिन करायचं एक सर्कल आहे. ठीक आहे, त्याचा एक सेंटर आहे, एक रेडियस आहे. जर इथून या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत काहीतरी पॉईंट पर्यंत ऑब्जेक्ट काय झाला, डिस्प्लेस झाला, याचा अर्थ रेडियस काय होणार आहे, डिस्प्लेस होणार आहे. म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. डी आर अपॉन डी टी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि त्यालाच आपण बोलतो व्हेलॉसिटी. लक्षात असू द्या, व्हेलॉसिटी म्हणजे काय, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. पण हे जे आर आहे इथे एक प्रकारचं डिस्प्लेसमेंटच आपण कन्सिडर करणार. लक्षात असू द्या, म्हणजे पीच्या ऐवजी आपण काय घेणार, तुम्हाला माहिती आहे पी काय आपली लिनियर व्हेलॉसिटी, पी काय आपली लिनियर व्हेलॉसिटी, जिचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू व्हेलॉसिटी. ठीक आहे, आणि जे डी आर अपॉन डी टी हेच काय आपली व्हेलॉसिटी आहे, हीच काय आपली व्हेलॉसिटी व्ही बार. इथं आपलं बघा इथं पी बार इज इक्वल टू एम इंटू व्ही बार दाखवायचे, कारण मास ही वेक्टर क्वांटिटी नाही म्हणून आपण मासला वेक्टर दाखवणार नाही. इथं व्ही बार दाखवायचं राहिला, व्ही बार इथं दाखवायला पाहिजे होतं. मास ही वेक्टर क्वांटिटी नाही आहे त्यामुळे आपण मासवर बार दाखवणार नाही. लक्षात असू द्या. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, आता तुम्ही 11 सायन्सचा तुमचा पॉईंट झाला असेल, द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम, याला आपण फोर्स बोलतो. द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम, ठीक आहे आपलं लिनियर मोमेंटम, आणि लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतलं तर आपल्याला फोर्स, त्या बॉडीवरती आपण किती फोर्स लावलाय, किती बल प्रयुक्त केलंय ते आपल्याला भेटत असतं. मग फक्त लक्ष ठेवा या पॉईंट नंतर काय लक्ष ठेवायचं, हे पहा वी नो दॅट, हे आपल्याला माहिती आहे आपलं जे अँग्युलर मोमेंटम आहे ती किती असते, पी इंटू आर बार. याच्या अगोदर मी तुम्हाला एक व्हिडिओ ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड केला, त्यामध्ये हा तुम्हाला इक्वेशन दिलं बघा, एल इज इक्वल टू काय, पी इंटू आर बार. ठीक आहे, त्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही, हे इक्वेशन ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. एल इज इक्वल टू पी इंटू आर. हे जे इक्वेशन आले ना याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे कसा येईल तो, डीएल बार अपॉन डी टी. इथं आपण वेक्टर फॉर्म घेतलाय त्यामुळे इथं बार दाखवलाय. ठीक आहे ना, इज इक्वल टू काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ पी इंटू आर बार, याचा यू इंटू व्ही या फॉर्म्युलाने डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे पहिला फिक्स दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा फिक्स पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, नंतर असं बनायचं, हे जे पी आलंय ही लिनियर मोमेंटम आहे, ज्याचा फॉर्म्युला काय असतो, मास इंटू व्हेलॉसिटी. डी आर अपॉन डी टी म्हणजे काय असतं, व्हेलॉसिटी, आणि डीपी अपॉन डी टी म्हणजे काय असतं, फोर्स. ह्या व्हॅल्यू इथं पुट करा. ठीक आहे, मग डीएल बार अपॉन डी टी, हे पहा मी पुट कशी केली, त्या पीच्या ऐवजी काय पुट केलं, मास इंटू व्हेलॉसिटी. हा मी फक्त कॉमन काढलंय, त्या पीच्या ऐवजी काय मी टाकलं इथं, मास इंटू व्हेलॉसिटी, आणि डी आर अपॉन डी टीच्या ऐवजी काय टाकलं इथं, व्हेलॉसिटी. मग मी व्हेलॉसिटी काय घेतलं इथं, ब्रॅकेट मध्ये घेतलं. ठीक आहे, आणि मास काय घेतली तर बाहेर घेतलंय, मिनिंग काही चेंज होत नाही, परंतु मी व्हेलॉसिटी इंटू व्हेलॉसिटी काय घेतलंय, ब्रॅकेट मध्ये, प्लस हे आर बार जशाच्या तसं आर बार ऍज इट इज घेतलंय, इंटू डीपी बार अपॉन डीटी, याच्या ऐवजी काय घेतलंय मी, एफ बार. ठीक आहे ना, एफ वेक्टर बार. ठीक आहे, हा आता एक लक्षात ठेवा, हा पॉईंट आला तुमचा, डीएल बार अपॉन डीटी इज इक्वल टू मास इंटू व्ही बार प्लस आर बार इंटू एफ बार. कसं आलं, ह्या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट केल्या. यानंतर फक्त एक कंडिशन लक्षात ठेवायची, लक्ष ठेवा काय, इथं बट असं म्हणायचं, लक्ष ठेवा इथं व्ही बार इंटू व्ही बार, याचा अर्थ काय, लक्ष ठेवा दोन वेक्टरचा प्रोडक्ट दिलाय. लक्ष ठेवा व्ही बार किंवा व्ही वेक्टर इंटू व्ही वेक्टर, दोन वेक्टरचा प्रोडक्ट दिलाय, प्लस दुसरी गोष्ट लक्ष ठेवा हे पण व्ही आहे आणि हे पण व्ही आहे, याचा अर्थ इथं या दोघांची मॅग्निट्यूड काय आहे, सेम. मग लक्ष ठेवा जर आपल्याकडे दोन वेक्टर असतील आणि त्यांची मॅग्निट्यूड सेम असेल, मग इथं पण व्ही आणि इथं पण व्ही आहे, आणि हे दोन वेक्टरचा जर आपला क्रॉस प्रोडक्ट दिला असेल किंवा यांचा गुणाकार दिला असेल तर नेहमी लक्षात ठेवा सेम मॅग्निट्यूड असलेल्या वेक्टरचा प्रोडक्ट नेहमी काय असतो, 0. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, काय दोन वेक्टर ज्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे यांचा क्रॉस प्रोडक्ट काय असतो, नेहमी 0 असतो. म्हणून एम इंटू हे काय होईल 0, एम इंटू 0 काय होईल 0, म्हणजे डीएल बार अपॉन डी टी इज इक्वल टू काय राहिले, आर बार इंटू एफ बार, तेच दिलेले आहे.
डीएल बार अपॉन dt इज इक्वल टू काय लिहिलं मी डीएल बार अपॉन dt इज इक्वल टू आर बार इंटू एफ बार, कारण हे 0 झालेलं आहे, इज इक्वल टू लक्षात ठेवा की जे आर बार इंटू एफ बार आले ना, हा फॉर्म्युला टॉर्कचा आहे. मी लिहिलंय आर बार इंटू एफ बार इज इक्वल टू काय लिहिलंय टॉर्क. ठीक आहे ना, टी नाही आहे, टॉर्कचं साईन आहे इथं सिन्स. हे कशावरून घेतलं आपण, कारण आपल्याला माहिती आहे टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो, रेडियस मल्टिप्लाय बाय फोर्स. जर तुम्ही फोर्सला रेडियसने मल्टिप्लाय केलं तुम्हाला काय भेटत असतं, नेहमी टॉर्क भेटत असतो. मग आपलं इक्वेशन काय भेटलं, डीएल बार अपॉन dt इज इक्वल टू टॉर्क. पहा लक्ष ठेवा, डीएल बार अपॉन dt काय भेटलं आपल्याला, इज इक्वल टू टॉर्क. मग मी असं बोलतो इफ टॉर्क इज इक्वल टू 0, म्हणजे जर मी टॉर्कची किंमत किती घेतली तर 0 घेतली, याचा अर्थ डीएल बार अपॉन dt काय येईल, 0 येईल, कारण डीएल बार अपॉन dt इज इक्वल टू टॉर्क आहे. आणि टॉर्कचा आपण अपसेन्स घेतलाय, म्हणजे असं मानलं की त्या बॉडीवरती कुठल्याही प्रकारचा आपण टॉर्क अप्लाय केला नाही, याचा अर्थ टॉर्कची किंमत किती येतं, 0. म्हणजेच डीएल बार अपॉन dt टॉर्कच्या ऐवजी घेणार 0, मग आपल्याला भेटलं डीएल बार अपॉन dt इज इक्वल टू 0. मग लक्षात ठेवा डीएल बार अपॉन dt इज इक्वल टू 0 आपलं कधी भेटलं, ज्यावेळेस टॉर्क अपसेन्स आहे, म्हणजे टॉर्कची किंमत किती आहे, 0. म्हणजे प्रूव्ह झालं. काय प्रूव्ह झालं पहा, काय प्रूव्ह झालं, डीएल बार अपॉन dt इज इक्वल टू 0 ज्यावेळेस आपण टॉर्क काय केला इथं 0 घेतलाय. ठीक आहे, तर पहा इथं सगळ्यात आपलं प्रिन्सिपल जे होतं, प्रिन्सिपल काय होतं पहा, डीएल बार अपॉन dt इज इक्वल टू 0 कधी, इफ टॉर्क इज इक्वल टू 0. म्हणजे याच्यामुळे आपण बोलू शकतो हेन्स प्रूव्ह. काय बोलू शकणार आपण याच्यामुळं, हेन्स प्रूव्ह डीएल बार अपॉन dt इज इक्वल टू 0 झालं कधी, ज्यावेळेस आपण टॉर्क 0 घेतलाय. याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो अँग्युलर मोमेंटम चेंज झाली नाही. अँग्युलर मोमेंटम किती चेंज झाली, 0 ने. याचा मिनिंग काय की अँग्युलर मोमेंटम जेवढी होती, ज्यावेळेस टॉर्क काहीतरी होता त्यावेळेस जी मोमेंटम होती त्यावेळेसची मोमेंटम काय राहणार आहे, इथं सेम राहणार आहे. कधी, ज्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारचा एक्सटर्नल बाहेरून कुठल्याही प्रकारचा टॉर्क अप्लाय करणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा डीएल बार अपॉन dt इज इक्वल टू 0 इफ टॉर्क इज इक्वल टू 0 ही किंमत आपली इथं भेटलेली आहे. ठीक आहे, थोडं नॉर्मली 1 मिनिट लक्षात द्या, आपण थोडं रॅपिड. ठीक आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम मध्ये आपण असं डिस्कस केलं. त्याचा पहिला पॉईंट आपण प्रिन्सिपल डिस्कस केलं. ऍक्च्युअली हा आपल्याला लॉ जो आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, तो काय सांगतो, हे पहा सिंपल लॉ दिलाय, बुक मध्ये एकदम स्पेसिफिक दिलेलं नाहीये. ठीक आहे, लॉ काय सांगतो, अँग्युलर मोमेंटम इज रिमेन कॉन्झर्व. म्हणजे जी अँग्युलर मोमेंटम आहे ती काय राहणार इथं, कॉन्झर्व राहणार आहे. कधी, इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क. म्हणजे जर तुम्ही टॉर्क इथं अप्लायच केला नाही, म्हणजे टॉर्क काय इथं 0. म्हणजे जर टॉर्क इथं 0 असेल तर डीएल बार अपॉन dt काय असणार आहे, 0. हे आपण प्रूव्ह केले. पहा सेकंड पॉईंट मध्ये काय सांगितलं की आपली जी अँग्युलर मोमेंटम असते त्याचा फॉर्म्युला काय असतो, बेसिक एल इंटू पी इंटू आर. एल इज इक्वल टू काय असतं, पी इंटू आर. याला इक्वेशन आपण फर्स्ट बोललो. ठीक आहे, मग हे जे इक्वेशन फर्स्ट आलंय एल इज इक्वल टू पी इंटू आर, याचं डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजेच काय डीएल बार अपॉन dt इज इक्वल टू काय आलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ पी इंटू आर बार विथ रिस्पेक्ट टू dt. हा पहा ही जी डेरिव्हेटिव्ह आहे ना, हा थेरम आहे एक. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही चा, इथं पी इथं यू आहे, आर इथं व्ही आहे. मग कसा असतो डेरिव्हेटिव्ह, पहिला फिक्स दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा फिक्स पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. सेम आपण याचा आपण सिम्प्लिफिकेशन केलं. ठीक आहे, बट आपल्याला माहिती आहे पी म्हणजे लिनियर मोमेंटम आहे, जिचा फॉर्म्युला काय असतो, मास इंटू व्हेलॉसिटी. आणि डीआर अपॉन dt म्हणजे एक प्रकारची काय ती व्हेलॉसिटी आहे, कारण रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच काय असतं, व्हेलॉसिटी. आणि ह्या 11 सायन्स मध्ये तुम्हाला न्यूटनचा जो सेकंड लॉ आहे, सेकंड लॉ मध्ये डीपी अपॉन dt काय असतो, फोर्स असतो. न्यूटनच्या सेकंडच्या लॉ मध्ये रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ अ रिजिड बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. ठीक आहे ना, म्हणजे डीपी अपॉन dt काय असतं, एफ असतं. मग आपण ह्याच किमतीचं काय केल्या, पुट केल्या. ठीक आहे, मग पी च्या ऐवजी आपण मास इंटू व्हेलॉसिटी घेतलं, डीआर अपॉन dt च्या ऐवजी इथं व्हेलॉसिटी घेतलं. कन्फ्युज होऊ नका, मी एक स्टेप इथं अवॉइड केलेली. पी इज इक्वल टू काय घेतलं, मास इंटू व्हेलॉसिटी, म्हणजे काय असं म्हणा हे एम इंटू व्ही, आणि इंटू डीआर अपॉन dt च्या ऐवजी काय घेतलं, व्ही. फक्त मी व्ही बार इंटू व्ही बार काय घेतलं, कॉमन म्हणजे ब्रॅकेट मध्ये घेतलं, प्लस आर बार ऍज इट इज डीपी अपॉन dt च्या ऐवजी एफ बार घेतला. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे इथं असं म्हणणार बट व्ही बार इंटू व्ही बार, दोन वेक्टर जर सेम असतील मॅग्निट्यूडनी तर अशा वेळेस त्यांचा गुणाकार काय असतो, 0 असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ ही क्वांटिटी इंटू व्ही बार 0 झाली. याचा अर्थ राहिलं काय, डीएल बार अपॉन dt इज इक्वल टू आर बार इंटू एफ बार. ठीक आहे, लक्षात ठेवा आर इंटू एफ म्हणजे काय असतं, टॉर्क. मी अशी कंडिशन अप्लाय केली, टॉर्कच 0 असेल तर डीएल अपॉन dt काय असेल, 0 असेल. हेन्स प्रूव्ह. हे आपलं काय झालं, प्रूव्ह झालं. ठीक आहे, याचे काय करायचं, स्क्रीनशॉट घ्या.
ठीक आहे, फास्टमध्ये स्क्रीनशॉट घ्यायच्या, नोट्स वेगळ्या काही तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार नाहीत. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा पॉईंट इथं समजला.